प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, मी तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावानं अभिवादन करतो। हे इस्रायल देशातील हेब्रॉन शहरातील एक भाग आहे। हे हेब्रॉन इस्रायल देशातील एक मोठं आणि महत्वाचं शहर आहे। जेव्हा देवाने अब्राहामला बोलावलं त्यावेळी आणि कनान देशातील काही ठिकाणी राहायला सांगितलं। अब्राहाम ज्या ठिकाणी राहिला त्यापैकी एक ठिकाण म्हणजे हेब्रॉन। तो इथे राहत असताना त्याची पत्नी सारा मरण पावली, म्हणून आपल्या पत्नीला पुरण्यासाठी त्याने मख्खेपेलाची गुहा विकत घेतली। त्याने ती आपल्या कुटुंबाची समाधी म्हणून स्थापन केली। सर्वप्रथम सारा तिथे पुरली गेली। त्यानंतर अब्राहम, इस्हाक आणि याकोब यांनाही तिथेच पुरण्यात आलं। जरी योसेफचा मृत्यू इजिप्त देशात झाला तरी त्याचा विश्वास होता की त्याच्या पूर्वज म्हणजेच त्याचे पूर्वसुरी जिथे पुरले गेले तिथेच त्याच्या हाडांनाही पुरलं जावं। तो हे मानूनच मरण पावला। त्याप्रमाणे जेव्हा परमेश्वराने इस्रायल लोकांना इजिप्तमधून मुक्त केलं आणि मोशेच्या नेतृत्वाखाली त्यांना नेलं, त्यांनी योसेफची हाडं आणली आणि इथे पुळी। माझ्या मागे असलेली मोठी इमारत म्हणजे त्यांच्या समाध्या जिथे आहेत ती जागा आहे। तर तुम्हाला वाटतंय का की आज प्रभू तुम्हाला काय सांगतोय? स्तोत्र संहिता 143 पाठ। ज्या मार्गाने मी चालावे तो मला कळवो। एक सुंदर प्रार्थना आहे। ही दावीदनं परमेश्वराकडे केलेली सुंदर प्रार्थना आहे। प्रभू मला दाखव की मी कोणत्या मार्गाने चालावं। आपण आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारे अशी प्रार्थना करत नाही का? आपण प्रार्थना केली पाहिजे, मला दाखव की मी कोणत्या मार्गाने चालावं। ही प्रार्थना माझ्या आवडत्या प्रार्थनांपैकी एक आहे। मी ही नेहमी प्रार्थना करतो। माझ्या सेवा कार्यात, कुटुंबात किंवा वैयक्तिक बाबींमध्ये मला कसं पुढे जायचं हे समजण्यासाठी मी हा श्लोक नेहमी प्रार्थना करत असे। मला दाखव की मी कोणत्या मार्गाने चालावं। दावीदने जे काही विचारलं ते सर्व देवाने दाखवलं। जेव्हा तुम्ही 2 शमूएल 2:1 वाचता तेव्हा राजा साऊल मरण पावल्यानंतर दावीद प्रभूकडे गेला आणि एक गोष्ट विचारली, प्रभू मी यहुदाच्या कोणत्याही शहरात जावं का? प्रभू म्हणाला जा। मी कुठे जावं? त्याने हेही विचारलं, हेब्रोनकडे जा असं प्रभू म्हणाला। आपण पाहतो की प्रभू त्याला मार्गदर्शन करत आहे, म्हणून तो प्रभूला विचारतो मी तिथे जाऊन राहू का? आपण आज अशा गोष्टींबद्दल प्रभूला विचारत नाही। आपण उलट असं म्हणतो, प्रभू मी हा व्यवसाय करणार आहे, मला आशीर्वाद दे। मी घर बांधणार आहे, मला आशीर्वाद दे। मी ही इमारत उभारणार आहे, त्यासाठी मला आशीर्वाद दे। आपण असंच विचारतो। अनेक जण असं प्रार्थना करत नाहीत की मी हे विकत घेऊ का, हे बांधू का, हे करू का। पण आपण पाहतो की दावीद ही प्रार्थना किती सुंदरपणे करतो। प्रभू मी तिथे जाऊ का? होय असल्यास त्या ठिकाणी मी कुठे जावे? प्रभूही त्याला एका विशिष्ट शहरात जायला किती सुंदर मार्गदर्शन करतो। याच शहरात दावीदला प्रथम राजा म्हणून अभिषेक करण्यात आला। तो 30 वर्षांचा असताना राजा झाला आणि सुमारे 7 वर्षे हेब्रॉन या शहरातून राज्य केले। त्याला प्रथम यहुदाचा राजा बनवण्यात आले। मग इस्रायलच्या सर्व जमाती एकत्र आल्या आणि त्याच्याकडे विनंती केली, संपूर्ण इस्रायल राष्ट्राचा राजा हो। तेव्हाच त्याला संपूर्ण राष्ट्राचा राजा म्हणून अभिषेक करण्यात आला। त्याने यरूशलेम जिंकले आणि तिथून राज्य केले। हे आपण 2 शमूएल 5 मध्ये वाचतो। दावीद प्रभूच्या मार्गदर्शनाखाली होता आणि सर्व काही त्यानेच केले, म्हणून तो जे काही करायचा त्यात यशस्वी झाला। म्हणूनच त्याने सुंदर प्रार्थना केली, मला जाणून घेऊ दे। आपल्यालाही असेच विचारले पाहिजे। ते तुमच्या मुलांचे किंवा तुमचे वैयक्तिक प्रकरण असू शकते, ते तुमचे काम असू शकते। तुम्ही त्याच्याकडे विचारले पाहिजे, प्रभू तुम्हाला मला कुठे काम करायला हवे आहे? मी परदेशात जावे का की भारतातच थांबावे? कोणत्या देशात मला काम करायला हवे? मला कोणत्या प्रकारचे काम करायला हवे ते दाखवा, मला मार्गदर्शन करा, अशी प्रार्थना करा। तुम्ही पाहाल की प्रभू तुम्हाला किती सुंदरपणे मार्गदर्शन करतात। जेव्हा तुम्ही प्रभूच्या मार्गदर्शनानुसार करता तेव्हा ती यशस्वी होते। काही जण म्हणतात नालुमावडी हे एक छोटं गाव आहे। फक्त मोहनसी लाजरस यांनी तिथे आपली सेवा सुरू केली म्हणूनच प्रभूने त्यांना इतके मोठे आशीर्वाद दिले आहेत। आशीर्वाद मिळण्याचं कारण गावात सेवा करणे हे नाही। तुम्ही शहरात सेवा केली तर तुम्हाला आशीर्वाद मिळणार नाही का? ते कारण नाही। मी 12 वर्ष चेन्नई या शहरात राहिलो। तिथे आमचे स्वतःचे घर होते। पण जेव्हा प्रभूने मला सेवेसाठी बोलावले तेव्हा मी त्यांना विचारले, प्रभू मी चेन्नईतच राहावे का किंवा मी कुठे राहून सेवा करावी? प्रभू म्हणाले आपल्या मूळ गावात जा। प्रभूने मला अगदी स्पष्टपणे मार्गदर्शन केलं की मला तिथेच राहून सेवा करावी। मी प्रभूच्या वचनाचे पालन केले, नालुमावडीला आलो आणि प्रार्थना गटासोबत सेवा सुरू केली। म्हणूनच इतका मोठा आशीर्वाद मिळाला आहे। म्हणून जेव्हा तुम्ही प्रभू काय सांगतो ते काळजीपूर्वक ऐकता आणि त्यानुसार चालता तेव्हा तुम्ही समृद्ध व्हाल आणि ते आशीर्वाद ठरेल। तुम्ही प्रभूकडे विचारणा केली पाहिजे, प्रभू मला जाणून घेऊ दे, मला काय करावे लागेल, मला काय निर्णय घ्यावा लागेल।
तुमच्या इच्छा देवाच्या इच्छेला समर्पित करा आणि मनापासून प्रार्थना करा. मग प्रभू तुम्हाला मार्गदर्शन करेल. तुम्ही प्रार्थना कराल का? तुम्ही प्रभूकडे विचारणा कराल का? प्रभू, मला कोणत्या मार्गाने चालावे हे जाणून घेऊ दे. मला काय करावं लागेल ते मला जाणून घेऊ दे. काही गोष्टी करण्यापूर्वी तुझ्याकडे विचारले नाही म्हणून मला माफ कर. मला सल्ला दे आणि मार्गदर्शन कर. मी स्वतःला यासाठी समर्पित करतो. मी येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.